नमस्कार मित्रांनो, आपल्या रामायण या नव्या मालिकेमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। या मालिकेतून आपण संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायण या पवित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत। चला तर मग आजच्या पहिल्या भागाने या मंगलमय कार्याचा शुभारंभ करूयात। संत एकनाथ महाराजांनी ग्रंथाची सुरुवात करताना गणेशाचे, सरस्वती देवीचे, गुरूंचे वंदन केले। एकनाथ महाराज पुढे सांगू लागले, अयोध्येच्या भव्य राजदरबारामध्ये राजा दशरथ आपल्या आसनावर विराजमान झालेले होते आणि गुरु वशिष्ठ त्यांच्या जवळ बसले होते। सूर्यवंशात जन्मलेले अयोध्येचे पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा दशरथ आपल्या प्रजेची अत्यंत काळजी घेत होते। त्यांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 राण्या होत्या, पण पुत्रप्राप्ती न झाल्याने ते नेहमी चिंतित असत। एकदा असेच बसले असताना राजा दशरथ आपल्या गुरुदेवांना म्हणाले, गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने राज्यात सर्व काही कुशल मंगल आहे, पण माझ्या मनात एकच खंत आहे। पुत्र सुखाशिवाय माझे जीवन अपूर्ण वाटत आहे। शेजारीच बसलेले गुरु वशिष्ठ शांत आणि आश्वासक स्वरात महाराजांना म्हणू लागले, महाराज, आपण धीर सोडू नका। विधाताच्या मनात काहीतरी वेगळंच आहे। आपल्या नशिबी पुत्रसुख नक्कीच आहे, त्यासाठी योग्य वेळ यावी लागेल। मन कुठेही न रमणारे महाराज दशरथ एकदा असेच आपले मन रमवण्यासाठी दाट जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातात। शिकार करत करत संध्याकाळ कधी झाली हे कळलंच नाही। नदीच्या काठावर शांतता पसरलेली होती आणि अचानकच पाण्यातून बुडबुड्यांचा आवाज येऊ लागला। त्यांना वाटले की कोणीतरी जंगली हत्ती किंवा जंगली श्वापद पाणी पित आहे। मग महाराज दशरथांनी शिकार करण्यासाठी आवाजाचा वेध घेत शब्दवेती बाण सोडला। बाण सुटला आणि काहीतरी भेदल्याचा आवाज आला। त्यानंतर अचानक एका लहान मुलाची हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली, आई ग। राजा दशरथ गडबडीने त्या आवाजाच्या दिशेने धावत गेले। तिथे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक तरुण मुलगा दिसला। त्याच्या छातीत बाण घुसलेला होता। राजा दशरथ मोठ्या पश्चातापाने आणि दुःखाने म्हणाले, अरे देवा, माझ्या हातून केवढा मोठा अनर्थ घडला आहे। बाळा, तू कोण आहेस? मला क्षमा कर। तो जखमी झालेला तरुण वेदना सहन करत करत तुटक्या आवाजात म्हणाला, मी श्रावण, माझ्या अंध आई वडिलांसाठी पाणी न्यायला आलो होतो। महाराज, ते तहानलेले आहेत। आधी त्यांना पाणी द्या। मग एवढे बोलूनच श्रावण बाळांनी आपला प्राण सोडला। त्याचे डोके बाजूला पडले। महाराज दशरथांनी थरथरत्या हातांनीच पाण्याचा घडा भरला आणि श्रावण बाळाच्या आईवडील ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ते चालू लागले। श्रावण बाळांच्या आईवडिलांच्या झोपडीजवळ पोहोचल्यावर अत्यंत दुःखी अंतकरणाने राजा दशरथाने श्रावण बाळाच्या आईवडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। हे सर्व ऐकून श्रावण बाळाचे वडील थरथरत्या आवाजात पण रागाने बोलले, राजा, तू आमच्या मतार्पणाचा एकमेव आधार हिरावून घेतलास। आमच्या निर्दोष मुलाचा जीव घेतलास। ज्याप्रमाणे आज आम्ही पुत्रवियोगाने तडफडून प्राण सोडत आहोत, त्याप्रमाणेच तुझाही मृत्यू पुत्रवियोगानेच होईल। हा तुला आमचा शाप आहे। असा शाप देऊन श्रावण बाळाचे आईवडील मोठा विलाप करत प्राण सोडतात। श्रावण बाळाच्या आईवडिलांनी पुत्रवियोगाच्या दुःखात प्राण सोडले होते आणि त्याचा शाप दशरथ राजाला लागला होता। या घटनेने राजा दशरथ पूर्णपणे खचून गेले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते। हाच शाप पुढे जाऊन प्रभू श्रीरामांच्या अवताराचे कारण बनला। तर श्रोत्यांनो, हा होता संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा पहिला अध्याय। यात आपण पाहिले की कशा प्रकारे अजाणतेपणे घडलेल्या एका चुकीमुळे राजा दशरथाला पुत्रवियोगाचा शाप मिळाला। पुढील भागात आपण पाहणार आहोत की पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथाने कोणता महान यज्ञ केला। मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथाने कोणता महान यज्ञ केला। तोपर्यंत जय श्रीराम।